गुड इवनिंग. तुमकां सगळ्यांक पयलीं प्रेस कॉन्फरन्साक आयच्या इनवायट करता. ह्या दिसांनी कोविड-19 विशय चड उलोवप जाता आनी कोरोनाचो विशय इतलो सरकार जितलो सिरियस घेना तितलो आमकां एखादी न्हीद कमी पडटा. पूण आमी फक्त चिंतत रावता की हे कोविड-19 ज्या तरेन स्प्रेड जायत आसा, ग्राफ कमी जायना जाल्यार ह्या सरकाराक कित्याक कळना काय म्हणून. जे कायदे गरज ना ते कायदे सद्या दवरप आनी कोरोनाच्या नांवान जायत्यो भानगडी करप हे सरकार अंदू आतां सुरवात केल्लीशी म्हाका तरी दिसता. मार्च 22च्यान जे कोरोनाचो विशय सुरू जालो तेन्नाच्यान नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी टूक ओवर, स्टेटाची कमिटी SCC टूक ओवर आनी ईच वन वॉज गिवन द रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर कोविड अँड कोरोना केसीस. आज जवळ जवळ 1.5 लाख केसीस जाल्यो, 4,300 डेथ जाले. महाराष्ट्रा सारकेले एरियन विच इज क्लोज बाय हे स्पाइक मोर दॅन 50,000 केसीस. आणि हे सगळे पळयता आसतना भंय दिसता की वी आर स्टील नॉट एबल टू अंडरस्टँड द होल सिच्युएशन, हाऊ बॅड इट कॅन गो. आणि हे पळोवच्या पेक्षा हांगा वन अपमॅनशीप जी चालू आसा, ज्या तरेन प्रेस कॉन्फरन्स जाता, ज्या तरेन बाकीचे जाता, ऑपोजिशनाचे मुद्दे मारून घेवच्या पेक्षा आय थिंक द गव्हर्नमेंट इज ओनली इन द थिंग ऑफ स्कोरिंग पॉलिटिकल स्कोर्स, political one-upmanship, a thing which is not today's situation, thing does not demand, but was सरकारचो हेतू वच दिसता. आज एक म्हणल्यार सेक्शन 144 लागू आसा आनी म्हाका मेन मुद्दो सेक्शन 144चेरूच उलोवंक जाय आज, कित्याक हे सेक्शन 144 कित्याक सध्या आसा काय म्हणून. सेक्शन 144 लेवी केल्ले कलेक्टरांनी तेन्ना बाय ऑर्डर समवेअर इन मार्च or एप्रिल, telling that we need to abide by section 144 to take care as far as health is concerned. आणि तो ऍक्टिवेट करतकर हांव आज बेडोच कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 144 1970 जो पळयतालो तेन्ना इट गिव्स द पॉवर टू द मॅजिस्ट्रेट टू डायरेक्ट अंडर प्रोवायडेड बाय सेक्शन 134 टू डायरेक्ट एनी पर्सन टू एब्स्टेन फ्रॉम अ सर्टन एक्ट or to take certain orders with respect to certain property in his possession under management. पण जसे समज मॅजिस्ट्रेटाक दिसले की डायरेक्शन इज लायकली टू प्रिव्हेंट, टेम्स टू प्रिव्हेंट ऑब्स्ट्रक्शन, एनहान्स इंजरी टू एनी पर्सन लॉफुली एम्प्लॉयड और डेंजर टू ह्यूमन लाइफ, हेल्थ और सेफ्टी और अ डिस्टर्बन्स ऑफ द पब्लिक ट्रँक्युलिटी और अ रायट ऑफ एन एफ्रे, तेन्ना सेक्शन 144 लेवी करचे. ते लेवी करता आसतना त्याच कायद्यान सगळं बरयल्लें आसा की दिस सेक्शन 144 विल नॉट बी shall not remain in force for more than 2 months from the making. आणि समज स्टेटीक फुडें वचपाक जाय जाल्यार ती कित्याक करपाक जाय तांणी सांगचें, मेनली फॉर वॉट दे आर वॉन्टिंग टू डू अँड देन द एक्सटेन्शन टू टेक फर्दर फॉर 6 months. समज ते करूंक सोदता 2 महिने वयल्यान 6 महिने, जाल्यार दे हॅव टू जस्टिफाय वाय दे आर सपोज टू डू इट. वी आर नॉट इन एनी इमर्जन्सी अँड फॉर हेल्थ रिझन्स इफ वी हॅव टेकन केअर ऑफ सेक्शन 144 जाल्यार म्हाका दिसता सेक्शन 144 has already lived its life as a utility as a corona control tool. म्हणजे स्पष्ट म्हणणं एकूच आसा की जेन्ना आमचे एक वाटेन फिगर वाडटात, देशभर वाडटा, गोंया वी आर प्लेइंग विथ फिगर्स. द गोवा गव्हर्नमेंट शोज दॅट दे आर फुल्ली इन कंट्रोल ऑफ दिस पॅन्डेमिक. If Goa government is in control of this pandemic, then why is this section 144 still levied? Section 144 has whatever restrictive glory it had, it has already outlived it. जे सेक्शन 144च्या माध्यमांतल्यान काम करपा जाय आशिल्लें तें जालें, पूण आज वो एक राक्षसाची तलवार कशी वो सेक्शन दवरिल्लो आसा ह्या सरकारान टू हॅव दीस पर्टिक्युलर पॉलिटिकल स्कोर सेटलमेंट्स, एक धमक्यो दिवपाक, भंय दिवपाक आनी बारीक बारीक ऑफेन्स सुद्दां ताचेर लावपाक, कायदे ताका तयार करपाक लोकांचेर, आमच्या गोंयकारांचेर हो सेक्शन 144 चालू दवरला. आनी ह्या हालींच्या हालीं दिश्टी पडून आयला सेक्शन 144 फक्त गोंयकारांक लागता, नॉन गोंयांक कांयच लागना. सेक्शन 144 थोडे एक्टिव्हिस्ट कोणगुटचो जावं, चिंचोणेचो जावं, म्हापशेचे इल्ले लोक जावं, हो सेक्शन लायलो आनी इल्ल्या भितर उडयले. ह्या लोकांक जेन्ना भितर उडयल्या जाल्यार उडिल्ले लोक जे सुटपाक जाय ते सगळे सुटूनय गेले. सगळ्यांक कायदो बरोबर आसा असो ना हो. तर सेक्शन 144 आज जे फ्रीडम आमकां, वी आर द वर्ल्ड्स लार्जस्ट डेमोक्रेसी
And as world's largest democracy, we have the right, whatever we call as of freedom of speech, सगळे फ्रीडम आसा आमच्याकडे. आज हो सप्रेस करपाचो प्रयत्न आसा हो सेक्शन 144 वापरून. आनी हांव पळयत आशिल्लो कितें हे 2 म्हयने जाले, 2 म्हयन्या वर रिस्ट्रिक्ट करूंक शकना जाल्यार 2 म्हयने जावनूय अजून सेक्शन 144 दवरला, ताजेर चड ते उलयना पूण वापरप जाता. हो कित्याक करूंक सोदता काय म्हणून. आज कोरोना कंट्रोलाचे जाल्यार जे ह्या पॅन्डेमिकाचे अचीव करपाक जाय आसलें ते अचीव केले. आनी समज अचीव केले जाल्यार फुडली कंटिन्युटी समज कितें करतलो, it will only amount to suppressing the voice of the people by using this section 144. आज सेक्शन 144 करच्या पयलीं गोंयकार आनी नॉन गोंयकाराचो विशय आमी अजून सॉल्व करून पावना. आज आमी डेली मेसेजी घेतल्या, सी फेरनान तारवटी पावन परत हाड, आमचे स्टँडर्ड गोवन जे आउटसायड गोवा तांकां परत हाड, स्टँडर्ड गोवन्स आउटसायड द कंट्री आसा तांकां परत हाड. आतां अक्षरशः दुबयची एक फ्लायट येता, गोंयकार कितले येता तें खबर ना पूण आमी मागणी केल्या की सगळी फ्लायट गोंयकारांची आसची म्हणून. मालदीव्स अजून लोक आसात तांचे अजून कांयच मेळना. दे हॅव बीन कंटिन्युअसली टॉकिंग कम्युनिकेटिंग, वी हॅव बीन कम्युनिकेटिंग, पूण अजून पर्यंत आमकां ताजेर कांयच मेळना टू अंडरस्टँड वेर वी स्टँड. आज श्रीपाद भाऊ सारकेल्या स्टेट मिनिस्टर फॉर डिफेन्स कॅन इमिजिएटली एक्चुअली एक्टिवेट his defense ministry, get some cruise vessel in pipeline and show his love for Goa by sending a cruise vessel and getting those people from there to MPT directly. हातून दिसता की बाबा गोंयकारांचे खंय तरी मदीं लागीं मनशाक आसा म्हणून. आनी श्रीपाद भाऊने कन्सिडर करपाक जाय हाडपाक. नॉट एवरीथिंग यू कीप टॉकिंग अबाउट SOPs, बाकीचे लोकांक पिशार काडपाचे, ते लोकूय आतां शाणे जाल्ले आसा. आनी हे सगळें करता आसतना आमी the Goa government has totally failed to differentiate between Goans who have already gone with the lockdown and non-Goans who are trying to come in. जे स्टँडर्ड गोंयकार आसा ते थंय उरल्या, तांचें लक्ष नाच. आज लक्ष आसा जाल्यार नॉन गोवन्साक कितें हाडपाचें. अंडर द नेम ऑफ क्वारंटायन टुरिझम, मायकल लोबोचे क्वारंटायन टुरिझम धर, ना जाल्यार बाकीचे धरात. ट्रेनीचे उलयले, फ्लायटीचे उलयले, पयरच्या सोमार 4,000 लोक येवपाचे आशिल्ले आनी 4,000 लोक समज येवपाचे आशिल्ले जाल्यार सेक्शन 144 लागू खंय उरता. आनी सेक्शन 144 तांकां समजना जाल्यार सेक्शन 144 फक्त गोंयकाराक, जो एक सादो सर्वसामान्य गोंयकार आसा जाणे पूर्ण पॅन्डेमिक तुजे लॉकडावना वेळार तुका सपोर्ट केला, घरा कडेन रावला, स्टे होम, स्टे सेफ, सगळें केलें, ताळयो वाजयल्यो, मेणवाती लायल्यो, सगळें केलें. त्या गोंयकाराक सेक्शन 144 लावन घरा दवरप, ताका भायर सरपाक रिस्ट्रिक्शन घालप आनी बाकीचे नॉन गोवन्सांक भोंवपाक दिवप. आज तुमी मार्केटान वचा, बिचार वचा, ओपन स्पेसार वचा, गार्डनांनी वचा, यू विल फायंड मॅक्झिमम जे लोक आसात ते नॉन गोवन येवन हांगा आपली पिकनीक करपाक लागल्या इन द नेम ऑफ सेकंड होम. आनी मुख्यमंत्री इज ऑन रिकॉर्ड, जे हांवें सांगिल्लें सेकंड होम तेच सेकंड होम ताणें केलें. So he is more interested again in pleasing his people at the cost of our Goans. आणि गोंयकारांचो आवाज एक आसा तो दामपाक समज जाय जाल्यार हो कोरोनाच्या विशयांतल्यान सेक्शन 144 लावप आनी गोंयकारांचो आवाज दामप ही एक क्लियर दिसता म्हाका. आनी 2-3 विशय जेन्ना घेतले, सध्या कितें चल्लां गोंयांत ते पळयले जाल्यार सेक्शन 144 suits the government today at the best. The way they misusing this section कोणेच करून नासतलें. हिस्ट्रीन आसा पयलींचे जे ऑटोक्रेट्स आशिल्ले, फॅसिस्ट लिडर्स आशिल्ले, तांची एक पद्दत आशिल्ली, टॉपिक डायवर्ट करपाक वॉर, पॅन्डेमिक करप आनी वातावरण इतलें जाम करून उडोवप की लोक पयलेच जाम जाताले आनी एक भंय निर्माण करप. आज म्हाका दिसता हो सरकार आनी हो मुख्यमंत्री, मूर्खमंत्री म्हणपाचो काय मुख्यमंत्री म्हणपाचो काय पप्पू म्हणपाचो नको, पूण हो मुख्यमंत्री इज अगेन अँड अगेन डुईंग एव्हरीथिंग विच इज ओनली टचिंग द गोवन्स. आनी सेक्शन 144 समज गोंयकाराक लागता जाल्यार ताका स्वताक कित्याक लागना. झेडपी इलेक्शना वेळार ह्याच मुख्यमंत्र्यान सांगिल्लें आमकां, सीएमान सांगिल्लें की तुमी मिटींग, पब्लीक मिटींग बंद करा, सगळें बंद करा, पॅन्डेमिक सुरू जाला, सोशल डिस्टन्सिंग दवरा, सगळें भाशणां सांगली आनी आपूण स्वता झेडपीच्यो मिटिंग्यो घेतालो. आज तीच व्यवस्था आसा. आज सेक्शन 144 घाला कोणाक? सगळे गोंयकारांक. मुख्यमंत्री कितें करता? तो ग्रीड सेपरेटर इनोव्हेशनाक वता. तो व्हिडिओ व्हायरल जाल्लो आसा, तो
फोटो व्हायरल जाल्लो आसा आनी तातूंत कळटा की सेक्शन 144 कोणाक लागलो आसा काय म्हणून. बीजेपीच्या आमदारांक लागना, मुख्यमंत्र्याक लागना, फक्त सारखे सादे लोकांक आनी ऑपोजिशनाकूच लागता. And opposition need not be only MLAs. There are activists, there are environmentalists, there are so many people who are suffering today and not able to talk की तांकां सेक्शन 144 चो भंय घाल्लो आसा. आणि हाज्या खातीर म्हाका एक प्रश्न आसा की वेदर गोवन्स आर कॉर्नर्ड इन अ विल्ड इमर्जन्सी एज फार इन द नेम ऑफ कोरोना काय म्हणून. आज कोरोनाच्या नांवान जी इमर्जन्सी कशी तयार केल्या आणि आमचो सगळ्यांचो टॉपिक आणि माइंड जे डायवर्ट केला. आज आम्ही कितें घेतात, लोक भायले येता तो आमी भंय आसा, रेड झोन जातलो म्हणून भंय आसा, आमची लोकांची हेल्थाची आमकां पडिल्ली आसा. ही तकलेन सगळें आसतना मुख्यमंत्री स्लायटली प्लेइंग हिज गेम रायट इज वॉट आय फील विथ हिज क्रोनीज हू आर इक्वली इन्वॉल्व, वेदर इट इज क्वारंटाईन टुरिझम इन कलंगूट वेर पीपल हॅव टू रेज अ वॉइस और बाकीच्या गजाल्यो. सगळ्याकडे वेस्टर्न इंटरेस्ट दिश्टी पडपाक लागिल्ले आसा. ही राक्षसपणाचो अवतार जो मुख्यमंत्र्यान ताज्या वांगड्यां बरोबर घेतला तो एक 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 करून भायर दिश्टी पडपाक लागला. आज आमी वी वर टॉकिंग अबाउट टुरिझम, वी सेड लेट अस वेट विथ टुरिझम, वी टूक वेट ऑल द सॅक्रिफायसीस. मायनिंग सुरू जातले राविल्ले मायनिंग सुरू जाला, पूण मायनिंग सुरू जाला ते पळयतकर इट जस्ट द बिगिनिंग. पूण ह्या मायनिंगान इलिगल मायनिंग करप आणि इलिगल मायनिंग समज चल्ला थंय जाल्यार थंय थंय प्रोटेस्ट न जावप जाल्यार खंयचो कायदो वापरूंक शकता, सेक्शन 144. दुसरे टुरिझमाचे काल मायकल लोबोन एक फातर उडयला की मुख्यमंत्र्यान सांगला की हॉटेलां 50% स्टार्ट करूया म्हणून. हो फातर हॉटेलांचेर नाच. हॉटेलां ऑलरेडी सुरू जाली. हॉटेलां 50% रावपाची गरज ना. ऑनलाईन बुकिंग्स बाकीचे इवन इफ दे आर ऑन रेकॉर्ड आय प्रूव्हन इट टू यू देन दे स्टील टुरिस्ट कमिंग इन. महाराष्ट्र कर्नाटका गाडयो कितल्यो आसा गोंयाक सरकारान जाल्यार व्हाईट पेपर काडून सांगचो ही विल नो हाऊ मेनी व्हेकल्स हॅव कम इन द लास्ट 15-20 डेज इन गोवा. दिल्लीचे कोण आयले ते सांगचे. म्हजो प्रश्न तो ना. प्रश्न आसा तूं गोंयकारांक परत परत चिमटे कित्याक काडटा. मायनिंगाच्या इश्यून तूं इलिगल मायनिंगाच्या नांवान इलिगल मायनिंग करतलो आणि इलिगल मायनिंग लिपोवपाक गोंयकारांचे प्रोटेस्ट न जावचे, एन्व्हायरमेंटलिस्ट न वचचे म्हणून सेक्शन 144 दवरतलो. तुम्ही फातर मारला टुरिझम सुरू करता म्हणून, हॉटेलां सुरू करता, हॉटेलां सुरू जाल्लीं आसा. तुमचो मेन मुद्दो आसा कझिनो सुरवात करपाचो, हॉटेलां न्हय. तुम्ही आज समज कझिनो सुरू केले जाल्यार दॅट बी द वर्स्ट थिंग एज फार एज हिस्ट्री ऑफ गोवा गोज अँड इट विल बी रिकॉर्डेड इन द हिस्ट्री. कित्याक क्वारंटायन टुरिस्ट जे आयिल्ले आसा, जांकां सेकंड होम आनी घरा रावपाक लायल्या, तांकां तुम्ही कझिनो म्हणून ते जंकेट्सां घेतले where the whole casino ship is air conditioned. It is the easiest way to transmit coronavirus in a closed concealed ship. आणि ह्या शिपींतल्यान समज आमकां स्प्रेड जाले जाल्यार स्प्रेड करपी गोंयकार न्हय. दिस विल बी अगेन नॉन गोवन्स. दिस विल बी पीपल हू विल बी कमिंग फ्रॉम रेड झोन्स. इट माइट बी दिल्ली, इट माइट बी मुंबई. आणि हे भोगतले कोण? भोगतले आमी. कित्याक गोंयकार की. आणि गोंयकार उलोवंक सुरू केलो कझिनोच्या विरुद्ध बंद करा म्हणून जाल्यार परत सेक्शन 144 लागू करतले, आमकां काडून भितर उडयतले. जो मुख्यमंत्री आणि ताजो कॉन्फिडंट मायकल लोबो जांकां 100% सेटलमेंट मेळ्ळा कझिनो कडल्यान, तांणी समज तुवें चिंतलें फाटली खेप जाल्यार ते एक कझिनो शीप नेरून व्हरपाक सोदताले, उदकान बॅलन्स दाखोवंक सोदताले, हेवटेन 3 तेवटेन 3 कितें तरी. तेन्ना नेरूच्या लोकांनी अपोज केले. आज हेच समज ते परत करूंक सोदता, नेरूल हाडूंक सोदता जाल्यार प्रोटेस्ट करूंक शकतले, शकचे ना कित्याक सेक्शन 144 आसा. आज पेपरांनी वाचता की जेटी येवंक सोदतात. बिट्टोना एक फ्लोटिंग जेटी म्हणटात, नेरूल फ्लोटिंग जेटी म्हणटात, कॅप्टन ऑफ पोर्ट्साक जाल्यार कॅप्टन ऑफ पोर्ट्स म्हणटा आपल्याक कांय खबर ना सद्या. सो हें समज ना जाल्यार हें समज नाटक करूंक सोदता आणि फाल्यां समज आमी जागे जावंक सोदता न करपाक दितले. इफ यू वॉन्ट टू प्रोटेस्ट अगेन्स्ट इट अगेन दे विल लेवी सेक्शन 144. म्हादयच्या विशयाचेर फाटी ह्या दिसांनी झाडां कापप जाली. एन्व्हायरमेंटलिस्ट दुखवले, आमी दुखवले. तो आवाज उठोवंक समज रस्त्यार आयले जाल्यार ताका सेक्शन 144. ट्रेन 4-4 हजार लोक हाडटात, प्लेन हाडटात. इफ वी वॉन्ट टू गो अँड स्टॉप दीस एक्टिव्हिटीज आणि आमकां बंद करपाक जाय भायले गोंयकार न येवचे हांगा म्हणून
जाल्यार परत सेक्शन 144. सो म्हाका तरी दिसता ह्या सरकारान सेक्शन 144 सारको वापरपाचो प्लॅन करून घेतिल्लो आसा. लेटस्ट काल तांचो कोण तरी मंत्री खंय उलोवन गेलो धमकी दिवन की आमी कांकणां घालूना म्हणून. ते खंयच्या अर्थ घेवपाचो तो हांव नकळो. बाब रेजिनाल्ड नाल्ला पूण भिला, आमी सगळेच भिल्या की आमकां मार पडत म्हणून. भिल्या की आमकां सेक्शन 144 घेवन ते परत वापरून आमचेर ते कितें करत म्हणून. ते अन्याय करपाची हांची प्रथाच जाल्ली आसा. ती धमकी दिवपाचो सेक्शन 144 काल वापरप जाल्लो काय प्रश्न पडला ना. जाल्यार सरकार सांगूंक सोदतालो की तांच्या कडेन आमी कांकणां घालूना, आमकां कांकणां हाडून दी म्हणून. म्हाका तर दिसता सरकाराची भूमिका डेली पयली इज ओनली टू सप्रेस द वॉइस ऑफ द पीपल. आणि ही जी ऑपॉर्च्युनिस्टीक पॉलिटिक्स जी चीफ मिनिस्टरान सुरू केल्ली आसा आणि ट्रायंग टू यूज ऑल हीज क्रोनीज अलॉंग विथ हिम, हीज कलिग्स अलॉंग विथ हिम, जे इलिगॅलिटीज चालू जाल्ले आसा, जे बाकीचे मायंड डायवर्ट करपाक चालू जाल्ले आसा, आणि हे सगळें करता आसतना एक वाटेन कोरोनाचो विशय काडप आणि दुसऱ्या वाटेन गोंयकारांचो कोणो काडप बाय नॉट अलाविंग टू देम टू टॉक बाय युजिंग द वर्ड सेक्शन 144. कित्याक सेक्शन 144 सगळ्या गोंयकारांक काडप कायदो म्हणून तांकां दिसता कितें लागला काय म्हणून, आनी सगळे गोंयकार चल्ले घेवन घरा परत आपले. आणि जितलो टायम आमी भायर वता तितले टायम हे भितर येतात. SOPs चेंज केल्यो. सेक्शन 144 वेळार आतां म्हाका एक प्रश्न पडला. सकाळी 7 ते सांजचे 7 MHA गायडलायन्सां प्रमाणे वेन इट वॉज द मेन टायम दे सेड इट इज गोइंग टू बी ओपन टायम. 7 PM to 7 AM इज गोइंग टू बी लॉकडावन. कोरोना व्हायरस सांगून वता की सांजचो 7 आपूण न्हिदूंक वतलो आनी सकाळी 7 उठतलो म्हणून. अँड इफ दॅट वॉज द सेंटिटी ऑफ इट देन वाय आर यू अलाविंग पीपल टू कम इन. एक वाटेन तुम्ही गोंयकारांक कायद्यार कायदे न्हिदपाक उठपाक श्वास घेवंक दिनात, आणि हेच एक वाटेन भायल्या लोकांक हाडया 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 करून लागल्या फाटल्यान. आज एवरी स्टेट चीफ मिनिस्टर हू इज नॉट अ BJP chief minister or maybe some BJP chief ministers have been voicing the sentiments of their state, have been voicing the issues of their state. पण आमचो मुख्यमंत्री कांयच उलयना. म्हणून हांवें तेन्ना म्हणिल्लें, म्हाका खूब जाणांनी म्हणल्यार तो वर्ड कित्याक ताका बारसो कित्याक केलो काय म्हणटा. बारसो केला कित्याक इट फिट्स इन टू दॅट नेम की आमकां ताणें सेंटरान ताका पप्पू केला आनी आमकां हांगा गोंयांत कामाक लायल्या. आज सगळ्यांच्यो फॅमिली दिल्ल्यो आसा, सगळ्यांकूच भायर सरपाक दिता. आमी आमच्या हेल्थाक दितात, आमी आमच्या सेक्युरिटीकूय दितात. कित्याक टुडे इफ वी गो आउट वी आर नॉट एबल टू. लग्न कोण करतले ते देशप्रायज आसा, तांकां खबर ना लग्नां कशी करपाची. MHA गायडलायन्स जरी असले दे आर नॉट एबल टू नो हाऊ टू गो अबाउट. हे सगळी लग्न कार्य ह्या म्हयन्याची जाताली ती कोण नाल्यार कोण बारीक प्रमाणात घरा भितर करता. दे आर नॉट कॉलिंग इट अ सेलिब्रेशन. बट द गव्हर्नमेंट is not missing any celebration. It might be inaugurations, it might be any other thing. The numbers are not going down. So I think the government needs to think immediately and withdraw this section 144 in the interest of Goans. कित्याक एज अ हांव एस्ट्रोलॉजर न्ही आनी गोंयकार एस्ट्रोलॉजर आसतले, पूण आमकां एस्ट्रोलॉजी आज गरज ना सांगपाक की आमचो स्टेट एक पयलो स्टेट आसतलो जो गोंयकार लोकांनी सगळ्यांनी सांबाळून रावले. आमी ग्रीन झोनात रावले आणि ग्रीन झोन दवरपाक सरकाराक हेल्पूय केलो. पूण तेन्ना आमी भाशणां दिवना, पूण आमी आमच्या लोकां बरोबर कामाक रावले. घराघरांनी आमच्या लोकांची काळजी घेतली की ग्रीन झोनात रावचें म्हणून. पूण ज्या तरेन हो लोक येवंक लागल्या, ज्या तरेन सरकार इज एक्टिंग विदाउट अ स्पायन, जो मुख्यमंत्री कांयच उलोवंक पावना, तातूंत 100% शुअर आसा की टायम चड लागचो ना की आमी ग्रीन झोनाच्यान रेड झोनात वतले. वचचे न्हय. पूण काल एक केस आयली जो मुंबय महाराष्ट्रा गेलो 4 जाणांक हाडपाक. येता आसतना तोच गोंयकार 41 year old इज बीन अ कोविड पॉझिटिव्ह केस. नाव ही इज नॉट कम फ्रॉम महाराष्ट्र अँड द पीपल हू केम फ्रॉम महाराष्ट्र हिज फॅमिली डिड वेर क्वारंटाईन बट दे वर नॉट टेस्टेड कोविड पॉझिटिव्ह. सो नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जावपाक 14 दीस जाय पडटा. आणि आम्ही परत परत सांगता की हे सीड समज स्प्रेड जाल्यार आमकां हे फुडें त्रास जातले. हाजेर लक्ष घालें जाल्यार आमी गोंयकार सुखी उरतले. पूण एक वाटेन सगळ्यांक ओपन टुरिजमाक येवपाक दिवप आनी सेक्शन 144 लावप की आपलो स्वताचो धंदो आपूण स्वता इलिगॅलिटी कितें करता
ती आपल्याक करपाक मेळची अशी समज सरकार चिंतता, अशी समज मुख्यमंत्री चिंतता जाल्यार म्हाका दिसता दिस इज अ परफेक्ट वेपन दॅट ही हॅज थॉट ऑफ to divert the mind of the common Goikar, and which also answers all the questions that we have in mind when it comes to the overall situation of the state. आज जे मिसमॅनेजमेंट दाखोवचें पडटा ओ मिसमॅनेजमेंट गोंयचो सरकार दाखयता, म्हाका दिसतालें चुकून मिसमॅनेजमेंट काय म्हणून, पूण आतां भायल्यानच्यान पळयतकर एक कळटा की हे चुकूतलें मिसमॅनेजमेंट न्ही, हे मुद्दम केल्ले मिसमॅनेजमेंट, हे मुद्दम केल्ले लोकांक हाडपाचे प्रयत्न, हे मुद्दम नाटकां केल्ले लोकांक मुद्दम हाडपाची when we are in green zone to make it red zone, कित्याक the more he stands with it, the more he is able to stay with section 144, the more he stays with section 144, the more he is able to complete all his underhand businesses which otherwise should be stopped. गोंयकार समज रातचे भोंवपाक लागले कितें मेळटलें सगळ्यांक खबर आसा, गोंयकार समज सरकाराचे कितले पोली खोलतल्यो सगळ्यांक खबर आसा, ताज्या खातीर सरकारा कडेन क्लियर मागणी आसा, सेक्शन 144 विड्रॉ करा, लोकांकडे फटिंगपणां करपाचे व्यवहार बंद करा, लेट अस लीव अवर लायफ्स, डोंट सप्रेस डेमोक्रेसी, डोंट सप्रेस द वॉयस ऑफ अ पर्सन, गोंयकारांचो आवाज बंद करपाचो प्रयत्न बंद करा, कित्याक गोंयकार ऑलरेडी तकल्यो गोंयकारांनी उडोवपाक सुरू केल्ल्यो आसा. आनी हांवें फाटल्या प्रेस कॉन्फरन्सींत सांगलां फाल्यां सेक्शन 144 आसूं नाल्यार आनी कितें आसूं, गोंयकार मागीर एकदां तकली सुटली की टायम काडचो ना रस्त्यार येवन कितें करपाक जाय तें करपाक, कित्याक नाटकां पुरो जालीं. तूं हो कोएलिशन पार्टनर म्हणून जो कोरोना व्हायरस घेतला ताका पयलो सांबाळपाक सेक्शन 144 घेवं नाका, की आय एम स्टार्टेड फिलिंग दीस गोवा गव्हर्नमेंट एंड दीस चीफ मिनिस्टर feels that for total autocratic, total suppression and total loot of Goa, he has got a new coalition partner, and that coalition partner is the coronavirus. या कोरोना व्हायरसा पार्टनर करून सगळे जे कारनामे करपाक लागला ते नॉर्मल सरकार चलतालो जाल्यार करपाक जावचें नाशिल्लें, एंड द वॉयस ऑफ द पीपल वूड हॅव स्टूड. आनी हें करता आसतना म्हजी परत मागणी आसा की सेक्शन 144 काडा, गोंयकारांक परत हाडा आनी नॉन गोवन्सांक हाडपाचे पांय पडटा परत ती बंद करा. हें म्हणल्यार एखादें नांव बंद जाय आनी जे टॅग लागला तो जल्मभर कॅरी करचो पडटलो. जे तुम्ही म्हणले आता कोरोना व्हायरस वाडोवपाची करता जाल्यार कितें तरी दिसता की फंड बी सुद्दां तेजे बरोबर येवपाक हें आसा कितें तरी हाडून पळयता गोंया स्टेटी भितर. न्ही रेड फंड इज ओनली वन इश्यू. रायट नाव दे नॉट बॉदर्ड अबाउट आमचे गोंयकारांच्या लायफान पडिल्लेच ना. गोंयकारांचे पडिल्ले गोंयकारांक हाडपाक प्रयत्न करता आशिल्ले, गोंयकारांक हाडून तांच्या फाटल्यान पळोवपाचो प्रयत्न करता आशिल्ले. आज गोंयकारांक कितें करता ते? आज फक्त प्रयत्न आसा मायकलाचे क्वॉरंटायन टुरिस्ट, कालांगूट टुरिझम ऑलरेडी करला, ते म्हणटा हॉटेल सुरू करतले, हॉटेल ऑलरेडी सुरू जाल्या. हो प्रश्न आसा तांकां कजिनो बिजिनो हे सगळे करून हांगाचे तांची स्वताचे इकॉनॉमी तयार करपाची, गोंयची न्हय. प्रश्न म्हाजो तो आसा की 20 लाख करोड रुपया तेजेर खंय तरी तोळो आसतलो अशें कितें दिसता तुमकां? कित्याक हांगा तांबडो करपाचो सरकाराची पावलां कितली पयर सेंटरा कडेन आसा ती भुरग्यांक खबर आसा. हाऊ मच लिवरेज द चीफ मिनिस्टर हॅज विथ द प्रायम मिनिस्टर काय होम मिनिस्टर हे सगळ्यांक एक्सपोज जाल्ले आसा, हांवें सांगपाची गरज ना. सो 20 लाख करोडान आमकां कितले येतले तो प्रश्न पळोवच्या पयलीं हांगा सद्याची दुरुस्ती जे इलिगॅलिटी सुरू जाल्या इन द नेम ऑफ द लॉज ऑफ द लँड वीच हॅव बीन मेड एप्लिकेबल ते म्हाका दिसता पयले सारके करपाक जाय. 20 लाखाचे आमकां कितले कोटी येतले, आयल्यार पावतले काय पावचे ना हे सरकाराक प्लॅन तरी खबर आसा. 15 फायनान्स कमिशनान तरी प्लॅन सारको धाडूना मरे, हें कितें घेवन बसतले आनी कोण दितलो तांकां? आज गोवा, एज फार एज गोवा इज कन्सर्न, लॉट ऑफ स्टेक होल्डर्स हॅव गिवन अ लॉट ऑफ मनी टू कोविड-19 स्टेट फंड. आमी दिल्या, वी हॅव ऑल्सो प्लेज्ड आवर सॅलरीज 3 months. पूण हे समज दिल्ले आसा ताणें ताजेर व्हायट पेपर बरोवन दाखोवचो की इतले पयशे आयले, इतले आपणे वापरले ते सांगून पयशे हेच जावंक जाय. पूण ताजें एक दिसता की ही समहाव डज नॉट वॉन्ट गोवन्स टू बी इन ग्रीन झोन. हे ग्रीन असले सगळे सुखी आसतले आनी सूख असले तर तांकां राजकारण करूंक मेळचें ना. सो हांवें स्टॅलिनाची स्टोरी तुमकां ऑलरेडी परत सांगचो ना, पूण तुमकां खबर आसा कोंबड्याची पाकां कशी काडपाक ती ह्या मुख्यमंत्र्यान सारके प्रमाणात शिकिल्लो आसा. तो डेली कोंबड्याची पाकां काडटा, कोंबडे रडयता आनी कोंबडी म्हणटा ती जाल्यार गोंयकार मागीर दाणे दिता आनी ताका खूश करता.
सो हे गोंयकारांक पळोवन आयिल्ले आसा हे राक्षसपणाचो जी तलवार ताणें ती कोविड-19च्या वेळार सेक्शन 144 जी लायल्या ती म्हाका दिसता तांणी काडपाक जाय. इट्स अ डेव्हिल्स व्हीप. संजय बर्डेन सुद्धा कंप्लेंट फायल केली असतं एनसीपीचो संजय बर्डेन. सो तिने आजूबाजू त्याची दखल घेऊन जाताना तुम्ही असे कितीतरी करताले की त्याचे मुख्यमंत्री कंप्लेंट फायल आज पुलीस 144 सेक्शन police are behaving at the whims and fancies of the BJP government. म्हाका अरेस्ट करूं नाल्यार एक्टिविस्टाक अरेस्ट करूं. The full trend पळयलो तांचो, the police is not doing any policing anymore. And I can talk about our own police station in Porvorim. PI कितें करता हें जगजाहीर आसा. आनी ताच्या खातीर more than that it is important for us to ensure that आमी सेफ आसप, आमचे गोंयकार सेफ आसप, सादे लोक सेफ आसप, ते हेल्थ सेफ आसप. पूण हेल्थ आसतना वॉयस सेफ करपाक सेव करपाचो प्रयत्न जे आमी करूंक सोदता, उलोवंक सोदता, ते आमकां वॉयस उलोवपाकूच दिना. कित्याक उलयल्यार सेक्शन 144 म्हणटा. सो सेक्शन 144 ज्या तरेन वापरपाचो प्रयत्न केला तो ऑलरेडी हॅज बीन यूज टोटली एज फार एज कोरोना कंट्रोल टूल म्हणून आता काडपाचो तो टायम आसा. In a press conference, I asked to Health Minister Vishwajit Rane about a quarantine tourism is there. So he asked me in written, what is a quarantine tourism? Have you heard it ever before? So what it is all about quarantine tourism? I think the ministers in his own ministry are talking about tourist. जे लोकांनी हांगा गोंया येवचे, कोरोना वाडल्यार बरे जातले, भायले लोक गोंया येतले, कोणच्याच आमदारान म्हणिल्लें मरे. आनी वॉट इज दॅट क्वॉरंटायन टुरिझम न्ही. जो मनीस भायलो हांगा येता ताका 14 दीस हांगा तुमी विदाउट एनिथींग रावन दितले, हें सांगता ते कितें क्वॉरंटायन टुरिझम न्ही. जो मनीस भायलो येता ताका सेकंड होम आसा ताका तुमी 14 दीस वच आनी घरा राव म्हणटा. तो नाल्यार हांगा पार्टी करपाकूच आयला रेड झोनांतल्यान दिल्ली मुंबयच्यान, ताका तुमी सांगता घरा कडेन राव म्हणटाच्या. ते क्वॉरंटायन टुरिझम न्ही. आनी हेच क्वॉरंटायन टुरिझमाच्या नांवार जे लोक आसा, तुमी आज मार्केटांनी भोंवा, महाराष्ट्रा, गुजरात, दिल्ली कितल्यो गाडयो येवंक लागल्या त्यो चॅक करा. ह्यो मार्केटांनी कित्याक भोंवतात, क्वॉरंटायन स्कॅम घेवन कशे भोंवतात, कशे पावले चॅक करात. हें एक्चुअली काम सरकाराचें, हें काम पुलिसेचें. पूण पुलीस इज ओनली एट द विम्स अँड फॅन्सीज ऑफ वॉट द गव्हर्मेंट वॉन्ट्स टू डू. आनी मुख्यमंत्री कशे कायदे वापरूंक लागला हें तुमकां हांवें क्लियर दिलां. आनी जातूंतल्यान आमचें मायंड डायवर्ट करून येता ऑपोजिशन की आमी एसओपी आनी बाकीच्यांचेर उलयता आसतना हें सेक्शन 144 वापरून a backdoor entry for illegal mining, backdoor entry for casinos, backdoor entry to stop every protest, backdoor entry for म्हादय कितें जावं लोक रस्त्यार येवं नाका, तुमचो आमी कितेंय करूं तुमकां भायर येवंक दिवचे ना. भायर आले सेक्शन 144 लागतले. 2 महिने झाले. तांच्याच कायद्या प्रमाणे 2 महिने इज अ टाइम लिमिट फॉर सेक्शन 144 and it has outlived all its restrictive glory. Now it is time for it to go. In one of the press conference, Port Minister Michael Rowe said, show me the one hotel which has been opened. Your reaction? माजर जेन्ना दूध पिता दोळे धांपून पिता, पूण माजराक दिसता कोण पळयना म्हणून. गोंया माजरां म्हाका दिसता कमी आसा. लोकांचे दोळे ओपन आसा, गोंयकारांचे दोळे ओपन आसा. तो समज सांगता जाल्यार ताच्याच कॉन्स्टिट्युएन्सीन कितें चल्लें तुमकां सगळ्यांक दिश्टी पडटा मरे. डेली चल्ला मरे तें. बिचार पोस्टूच व्हायरल जातात, म्हाका वचपाची गरजच ना. सो लेट अस नॉट कमेंट ऑन अ सिंगुलर इशू. आय एम मोर टॉकिंग अबाउट अ सेक्शन 144 which today is depriving the common man of his fundamental right. नीज गोंयकाराचो स्वताचो हक्क जो आसा, जो फ्रीडम ऑफ स्पीच आसा, जो तो उलोवंक सोदता जेन्ना कितें रॉंग जाता तेन्ना तो बंद करपाची वेवस्था आज सेक्शन 144 करता. आनी ती न करपाक ती केन्ना जातली आशिल्ली जेन्ना आमचो इशू हें आशिल्लो, प्रॉब्लेम आशिल्लो तेन्ना. टोटल लॉकडावन आशिल्लें, भायर सरनाका सेक्शन 144 मानता. आनी आमी सगळ्यांनी पार्टिसिपेटूय केलें. आज सगळेच ओपन जाले. आज तुम्ही सगळेच ओपन करूंकच सोदता. भायल्या लोकांकूय भितर हाडले. सगळें जग नॉर्मल चल्लां जाल्यार सेक्शन 144 कित्याक? आनी कोणा खातीर? म्हणजे तुमकां फक्त आज गोंयकाराचो आवाज दामपाक जाय आनी कांयच करपाचें ना. हें बंद जावपाक जाय. My last question to you: the section 144 is been implemented just not because of the large gatherings should be avoided. No, I've given you an overall full list. हांवें तुका फूल लिस्ट सांगलें ज्या तरेन सेक्शन 144 केन्ना आयिल्लो, कित्याक आयिल्लो, कसो आयिल्लो. आज मरे ऑन रिकॉर्ड आसा. एम्साचो डायरेक्टर डॉक्टर रणदीप गुलेरियान सांगला जून जुलय इज गोइंग टू बी द पीक फॉर ऑल दीस कोरोना व्हायरस.
कोरोना व्हायरस केसेस इन द कंट्री विल टेक इट्स पीक इन जून जुलै. आमचो अजून पीक येवना आणि जेन्ना पीक येना तेन्ना आमची ही व्यवस्था आसा. पीक आयलो जाल्यार कितें जातलें? आज प्रश्न आमचो फक्त आज आमी वाचता 1.5 लाख केसी देशान आसात ज्यो कोरोना व्हायरस केसीस म्हणून. आज प्रश्न 1.5 लाखाचो ना. आज प्रश्न 23 लाख लोकांचो आसा देशभर जे क्वारंटायनान आसात. Roughly 23 lakh people are under quarantine. That is the question. So you have to think broadly the next 7 months. तू कसो करतलो कितें करतलो आनी सरकार आयचो फाल्यांचो प्लॅन सांगीत ना. ताज्या म्हणून आमकां ती पोटान हे जाता कित्याक त्रास जाता कित्याक की कितेंय रॉंग जाता अशें दिसता तें आमी नजरेक हाडप. नजरेक हाडून एक्शन घेवप. पण मुख्यमंत्र्याक पडिल्लेच ना. म्हणून क्लियर चार्ज इज दीस चीफ मिनिस्टर इज सो सेल्फिश फॉर हिज ओन पर्सनल गेन्स कित्याक ताका स्वता गोंयकारांचे कांयच ना. गोंयकारूच म्हणपाक सारकें ज्या मनशाक जायना आनी तो गोंयकार म्हणटा ताका हांव कितें म्हणटलो. बट आय डोंट वॉन्ट टू बी क्रिटिसायझिंग द मॅन एज अ मॅन. इज द चीफ मिनिस्टर, इज अ लिडर ऑफ द स्टेट. ही हॅज टू टेक द स्टेट अहेड इन दिस पॅन्डेमिक. आनी ज्या टायमार तो क्लियर आमकां करूंक सोदता तो असो क्लियर करूंक सोदता की गोंयकारांनी उरचेच ना गोंयांत. सिट्युएशन येवचें न्हय पूण ग्रीन झोनांतल्यान काडपी रेड झोनांत व्हरपाक जबाबदारी हाणेंच घेतिल्ली आसा. आणि ती घेतिल्ली आसा आपले स्वताचो सेल्फिश इंटरेस्ट पाळपाक. आणि त्या सेल्फिश इंटरेस्टाक ताणें सायडीक मंत्री बसय जाल्यार सायडीक आनी कोणाक बसय आनी ती नाटकां कर. टॉपीक डायवर्ट करपाचो प्रयत्न करनाका. आमी ठाम आसा तो एसओपी कसो जाय ते गोंयकारांक कशें परत हाडपा जाय काय सेक्शन 144 काडपा जाय हे सरकारान हे मुद्दे मेन घेवपा जाय. समज गोंयकारांचो गोंयकारांचो मोग आसा ना जाल्यार जे आमी म्हणटात तेंच सत्य आसा. तातूंत स्वताच्या स्वार्थाक हे गोंय विकपाक उठले. In one way, you say that the health minister is doing a good job and he is not being allowed to work. The other side, you criticize the chief minister. Why it is so? Chief minister is the leader. We don't see chief minister of the state. We look at him as the leader of the state, and we need a leader today. We are lacking a leader today. Ministers in the cabinet. I have worked as a minister in the cabinet. म्हाका खबर आसा म्हाका कितले करूंक मेळटा ताजे मागीर कितें करूंक मेळना. कॅबिनेट जे असता जरी आम्ही कॅबिनेटाचे पात्र असले जाल्यार एक्च्युअली द सोल कॅबिनेट म्हणजे चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टरचे डिसिजन्स आर द कॅबिनेट. सगळ्यांनी ना सुद्धा म्हणल्यार चीफ मिनिस्टर हय म्हणल्यार इट स्टँड्स. दॅट इज द कॅबिनेट. ताच्या खातीर मुख्यमंत्री जो लिडर ऑफ द स्टेट असता ताणें योग्य दिशेन गोंयाक व्हरता आसतना पूर्ण फुडले दिशा पळोवन फुडली विजन दवरून व्हरचें पडटा. आनी तें व्हरता आसतना वी हॅव सो मेनी सेक्टर्स. आतां जुनान स्कूल सुरू जाता. अजून पर्यंत क्लॅरिटी ना स्कुलां सुरू जातली काय ना. हांवें एप्रील म्हयन्यान हें दिल्लें की तुमी टायअप करा. एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स घ्या, ऑनलायन अकॅडमीज घ्या, सगळ्यांक करा. मॅक्झिमम लोकांक जाता जाल्यार पयले 6 म्हयने धाडनाका. ऑनलायन करा. अजून पर्यंत कितें आहा आनी ऑनलायन करपाक अशें व्हडलें कितें आसा. आनी हांवें तेन्ना सांगिल्लें की 3 म्हयने ती हांव करून दाखयता म्हणून. कित्याक सांगिल्लें की ते इट इज पॉसिबल टू बी डन बट विथ द रायट फास्ट अँड व्हेरी एग्रेसिव्ह डिसिजन्स. हे एज्युकेशनाक सारकें पावतलें आशिल्लें. आज आमी मे एंडाक पावले आनी 4 दिसान स्कूल सुरू जाता. भुरग्यांक आवय बापायक खबर ना फुडें कितें तें. आनी ती भायर सरतात तांकां सेक्शन 144 लागतलें काय तो स्कुटीर फुडें बसतलो चलयेक बसून दिवचो ना एकटोच पयस चलोवंक शकता. हे जे कायदे काडून लोकांक कोफुजावान घाल्या ते आज पर्यंत गोंयकार फक्त घुंवत आसा तातूंत. मायंड डायवर्ट जाला आनी हे आपल्या कारणामेळ चालूच दवरिल्ले आसा विथ वॉट एवर दे वॉन्ट टू डू अंडर द सन दे आर डुईंग. And I just named 3 or 4 instances. मायनिंगाचो सांगलो, टुरिजमाचो सांगलो, क्वारंटायन टुरिजमाचो सांगले, कझिनोजचे सांगले, मादयचो सांगलो. 4 विशय सांगले. कितलेशेच विशय आसा and I can talk for hours on this. How they have been using this type of sections and the law for their misdeeds. पण ते ऑटोक्रेटिक स्टायलीन काम करतलो, गोंयकारांक सप्रेस करतलो, गोंय लुटतलो, गोंयकारांचो आवाज बंद करतलो जाल्यार हे कोरोना व्हायरस ताका जाय फुडें गेल्लें आनी ग्रीनांतल्यान रेड जावप सेक्शन 144 चलप. म्हणून हांवें म्हणलें की सद्या सरकाराचो बेस्ट कोलिशन पार्टनर इज द कोरोना व्हायरस. How do you see, you have been a minister also and you know how it functions and everything. So how do you see when a minister himself says use such words and तुम्हीच म्हटला पळय तूं भिता सरकाराक भिता हो मिनिस्टराक भिता पळय. कितें जाता उलोवप आनी उलोवंक लावप खूब गोश्टी वेगळ्यो आसता. सो लेट मी नॉट कमेंट ऑन ईच पर्सन हू वॉन्ट्स टू टेल हीज. वी बिलीव इन डेमोक्रेसी, वी बिलीव इन फ्रीडम ऑफ स्पीच. So each one has the right to talk what he feels is right. But it is always important
की गोंयकारांचो आवाजूय सरकारान आयकप आनी ताजेर काम करप. आज गोंयकारांचो आवाज काय करता? आमी उलयल्ल्यो गजाली आज झगडून झगडून करून घेतात. पूण सगळ्योच गजाली समज झगडच्यो पडल्यो रस्त्यार येवचें पडटा. And Section 144 stops you from doing all these things. I think the government is found this tool as a very convenient tool to suppress the opposition and continue with all their underhand businesses. If समज ते सेक्शन 41-44 विड्रॉ करिना जाल्यार तुमी सगळो ऑपोजिशन कोर्टान तरी वयतले. नाही, सगळ्याकडेच कायदे आसा न्ही. देर आर सोल्युशन्स टू एवरीथिंग. सेक्शन 144 ताजेर लागू कित्याक आसा जाल्यार सरकारान सांगचो मरे. सरकारान सांगचो की ह्या पॅन्डेमिका वेळार हे सगळे ग्रीन झोनांतल्यान आमी भायर सरता आसतना सगळें तांणी केलां. सेक्शन 144 कंटिन्युअन्स कित्याक जाय ते सरकारान स्वता पयलीं जस्टिफाय करचें. ताजेर जस्टिफिकेशनूच ना. एवरीथिंग लायफ इज नॉर्मलायज. And how long this battle between you and Michael will go? I have no battles with anybody. I am the voice, I feel, of a common goal. जो गोंयकार फोन मारता, उलयता, आपली कळ सांगता, जे प्रॉब्लेम सरकार समजूंक शकना तांकां अन्याय जावचो न्ही ह्या गोंयकारांक म्हणून तांच्या खातीर झगडप हें म्हजें कर्तव्य. आनी हांव म्हजें कर्तव्य लास्ट 12 वर्सां जालीं राजकारणांत येवन म्हजो मॅक्झिमम प्रयत्न आसता की हो अन्याय कोणाचेर जावचो न्हय. आनी ताचे खातीर खंयच्याय लेवलाचेर झगडचें पडटा जाल्यार हांव वता आनी तें करता आनी आतां करता आनी करतलोय बी जो पर्यंत आमच्या गोंयकारांक न्याय मेळना. अन्यायान राविल्ले आसा, भायर राविल्ले आसा, हांगा राविल्ले आसा, अर्दे जाम जाल्ले आसा. आय थिंक इट हॅज टू स्टॉप. No, but government आपल्याच्या साईडच्यान कितें करून जाय तें करता न्हू. गव्हर्मेंट आपल्याच्या साईडच्यान कितें करून जाय तें करता. गव्हर्मेंट कितें करता? आपल्या साईडच्यान प्रयत्न कितें आहा ते गव्हर्मेंट एकूच प्रयत्न करता की नॉन गोवन्सांक गोंयांत हाडपाचें आनी गोंयचो ग्रीन झोनाचो रेड झोन करपाचो. आनी कांयच करना. लास्ट क्वेश्चन. असेंब्लीत काडटले तुमी हो प्रश्न? असेंब्लीत काडटले प्रश्न? आमी असेंब्ली मागल्या मरे. आमी असेंब्ली मागल्या कित्याक इट इज नॉट ओन्ली द इश्यूज. वी हॅव इकॉनॉमिक प्लॅन्स, रिवायवल सगळे उलोवंक जाय. कायदे इल्ले हाडचे पडटले. शेती बेडीत वाडना. शेती वाडोवपाक बिलां पास करची पडटा. म्हजें बील हांव भायर वता आसतना तेन्नाच्यान पेंडींग आसा ते असेंब्लीन. लास्ट टायम सुद्दां वी वॉन्टेड टू मूव दीस एज प्रायवेट मेंबर्स बील. ban on restriction of agricultural land to non-agriculturists, the contractual farming bills. These bills are important today. शेती वाढयतलो जाल्यार बेडे शेती वाडयतलो जायना न्ही. You need to look at which are the other sectors you need to do. आज लोक जे मरपाक पावले तांकां आमच्या गोंयांत पळोवंक जाय. कित्याक 3 म्हयने फुडलो पावस, 4 म्हयने कांयच आसचे ना एक्टिविटीज. तातूंत कोरोनाचो विशय, तातूंत भंय आसा ग्रीन टू रेड जावपाचो, तातूंत आमचो कर देवून वाडला. आणि जून जुलयान तो डॉक्टर एम्साचो डायरेक्टरूच सांगता, डॉक्टर रणदीप गुलेरिया, की इट विल स्पायक. सो तेन्ना आमी काळजी घेवप काय निश्काळजीपणा घेवप? आमी सध्या फक्त निश्काळजीपणा करतात, विच इज रॉंग. And Chief Minister त्या खातीर एज अ लिडर ऑफ द स्टेट, इट इज माय पार्ट टू गेट टू हीज नोटीस की तो करता ते रॉंग आसा. ताका समज दिसता गोंयकार माजरा भशेन दोळे धापून दूध पिता जाल्यार ना. सगळ्या गोंयकारांक कळपाक लागला. इट इज माय पार्ट टू एक्सपोज देअर मिसडीड्स.